गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर आंबेडकर अनुयायांनी आज मोर्चा काढला। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही राजकीय पक्षांनी शुभेच्छापर बॅनर लावले होते। या बॅनरमध्ये बाबासाहेबांच्या फोटोच्या वर राजकीय व्यक्तींचे फोटो होते, त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना यामध्ये दुखावल्या असल्याचं म्हणत आंबेडकर अनुयायांनी आज मोर्चा काढला। उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यापासून कॅम्प नंबर 3च्या पोलीस उपायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलीस उपायुक्तांशी चर्चा करून संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। गुन्हा दाखल केला नाही तर न्यायालयात जाऊन या प्रकरणाची दाद मागणार असल्याचं अनुयायांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19-20 मध्ये स्थानिक नगरसेवक राजू गोपाने, विपुल मयेकर, रत्नमाला राजू दुर्गे, प्रधान धर्माजी पाटील, ललिता प्रधान पाटील, सुनीता विलास काकडे, राजू दुर्गे, दत्ताराम मयेकर हे प्रभाग क्रमांक 19-20 मधील नगरसेवक व स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते असून यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 125व्या भीमजयंतीनिमित्त शुभेच्छा फलक लावला। त्या फलकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्याच्या प्रतिमेवरती वरील भागावरती भारतीय जनता पार्टीचे जे राजकीय नेते त्यांचे फोटो लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा एका प्रकारे आनंद केला आहे। त्यामुळे आम्ही सर्व भीमानव या ठिकाणी जमून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिललाईन पोलीस स्टेशन संदीप शिवले साहेब, तसेच एसीपी शैलेश काळे साहेब, तसेच डीसीपी श्री सचिन गोरे साहेब यांना आम्ही तक्रारी अर्ज दिला, निवेदन दिलं की तुम्ही तात्काळ यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी कलम 3(1)(v) व भारतीय न्याय संहिता कलम 299 अंतर्गत गुन्हे दाखल करा। परंतु गुन्हे दाखल न केल्यामुळे आज आम्ही उल्हासनगर 3 डीसीपी कार्यालयात भीमानव यांचा धडक मोर्चा आणलेला आहे। बरं, डीसीपीशी आपण चर्चा केलेली आहे, काय आश्वासन दिलेलं आहे की गुन्हे दाखल करत त्यास डीसीपी साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला एक दिवसाचा वेळ द्यावा, आम्ही याच्यामध्ये पुढील कायदेशीर जे मार्गदर्शन आहे ते वरिष्ठांचं घेऊन आम्ही याच्यावरती पुढील कारवाई करू। परंतु आमचं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा चौकशी करायची आवश्यकता नाही। त्यामुळे आपण तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि जे आरोपी आहेत ज्यांनी हे कृत्य केले त्यांना अटक करावी। न्याय न मिळाल्यास काय अशी भूमिका काय? आम्हाला जर आज समस्त आंबेडकरांनी या ठिकाणी डीसीपी कार्यालयात आलेले आहेत, जर डीसीपी साहेबांनी याची जर दखल नाही घेतली तर आम्ही ह्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर व भारतभर याच्या आंदोलन मोर्चे काढू आणि देखील आम्हाला नाही मिळतं आम्ही न्यायालयामध्ये जाऊन मेहरबान न्यायालयामध्ये 153 खाली जाऊन जे संदीप शिवले साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एसीपी शैलेश काळे, डीसीपी सचिन गोरे व सीपी आशुतोष डुमरे साहेब यांच्यावरती 153 अंतर्गत गुन्हा दाखल करून कलम 4 खाली यांना देखील आरोपी करू आणि यांच्या विरोधामध्ये जाऊन मेहरबान न्यायालयामध्ये ऑर्डर घेऊ। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।